6 नोव्हेंबर 1937 रोजी म्हसूर जिल्हा सातारा येथे भरलेली अस्पृश्य समाजाची परिषद ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. त्या काळात भारतात सामाजिक विषमता, जातीय अन्याय, अस्पृश्यतेचे दुष्परिणाम सर्वत्र दिसत होते. समाजातील खालच्या जातींना केवळ धर्म आणि परंपरेच्या नावाखाली गुलामगिरीत ठेवण्यात आले होते. शिक्षण, सार्वजनिक ठिकाणे, विहिरी, मंदिरे आणि सामाजिक व्यवहार यामध्ये त्यांना सहभागी होण्यास मनाई होती. अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दुर्बल घटकांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला. या परिषदेचे उद्दिष्ट अस्पृश्य समाजात शिक्षण, संघटन आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण करणे हे होते. या सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की समाजातील खालच्या वर्गांनी आपल्या परिस्थितीचे कारण समजून घेतले पाहिजेत आणि ती बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी म्हटले की शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाची उन्नती होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांना शिकवले पाहिजे, कारण शिक्षण हे अन्यायाविरुद्ध लढण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हसूरच्या परिषदेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजात एक नवी जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की जोपर्यंत समाजातील लोक आपल्यावर लादलेल्या बंधनापासून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना खरी माणुसकी मिळणार नाही. या सभेत त्यांनी लोकांना संघटित होण्याचे महत्त्व पटवून दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आपला मूलमंत्र पुन्हा एकदा ठळकपणे मांडला. या परिषदेने सातारा जिल्ह्यातील अस्पृश्य समाजात एक नवी चेतना निर्माण केली. अनेक लोकांना आपल्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. या सभेच्या परिणामस्वरूप पुढील काळात अनेक सामाजिक संघटना उभ्या राहिल्या आणि अस्पृश्य समाजाने शिक्षण व सामाजिक सुधारणा यासाठी सक्रिय पावले उचलली. या परिषदेचा प्रभाव केवळ साताऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याचा आवाज महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सभेत लोकांना सांगितले की सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याचा काही अर्थ नाही. जर समाजातील लोक अजूनही भेदभाव आणि अन्यायाच्या जाळ्यात अडकलेले असतील तर स्वातंत्र्य केवळ शब्दापुरते राहील. त्यामुळे त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क, सन्मान आणि न्याय मिळावा यासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. 6 नोव्हेंबर 1937च्या म्हसूर येथील या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आंदोलनाला ग्रामीण भागात पोहोचवले. ही परिषद अस्पृश्य समाजाच्या जागृतीचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ ठरली. या घटनेने सामाजिक क्रांतीचा पाया अधिक दृढ केला आणि पुढील पिढ्यांना समानता व न्यायाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच म्हसूर येथील ही परिषद भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासात एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक घटना म्हणून आजही आदराने स्मरणात आहे.